श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्यात अडचणी, संकट, काळजी आणि अपयश यांचं ओझं खूप जणांच्या खांद्यावर असतं, पण एक सोपा उपाय आहे जो तुमचं नशीबच बदलू शकतो. होय, दर मंगळवारी जर आपण काही विशिष्ट उपाय श्रद्धेने, भक्तीने आणि नित्यनेमाने केले, तर आयुष्यातील संकट झटक्यात दूर होऊ शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत असे काही प्रभावी आणि शास्त्रसमर्थ उपाय जे संकटमोचन श्री हनुमंताच्या कृपेने तुमचं जीवन सुख, समाधान आणि यशानं भरून टाकतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हनुमान कृपेशी नातं जोडण्यासाठी हे मार्ग स्वतः आचरणात आणा. मंगळवारचा सोपा तोडगा. मंगळवारी करा हे उपाय, तुमच्या आयुष्यातील संकटे झटक्यात होणार दूर. माणसाच्या आयुष्यात समस्या असणे ही साधारण गोष्ट आहे, पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नसेल तर टेन्शन येतं. अशावेळी अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतो. शास्त्र सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात. कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित असतो. हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे पूजा करून काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात. ते उपाय कोणते, आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. असं म्हणतात की हनुमानाला तुळशीची पाने खूप प्रिय आहे, त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावी. असं केल्याने तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर होणार. हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे. हनुमानाला सिंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते, यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होतात. मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा, असे केल्याने सर्व संकटे दूर होतात. मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि दुःख दूर होतात. ओम क्र क्रा क्रासह भौमाय नमः मंत्राचा मंगळवारी जप करावा, यामुळे संकटे. मित्रांनो, हनुमंत उपासना ही फक्त एक उपाययोजना नसून ती आपल्या मनाचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा संकल्प आहे. जर तुम्ही दर मंगळवारी या उपायांचं मनापासून पालन केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातून संकट, अडचणी आणि दुःख दूर होतील याची खात्री बाळगा. श्री हनुमंताचं नाव घ्या, संकटांवर मात करा आणि जीवनात यश, समाधान आणि शांती अनुभवा. बोलो संकटमोचन हनुमान की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंटमध्ये जय हनुमान लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारात हा उपाय जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जीवनातील अडचणीही दूर होतील. शेवटी एकच विनंती, भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा आणि संकटमोचन हनुमंताच्या मार्गावर चालत राहा. श्री स्वामी समर्थ.